या दवाखाना संपूर्ण मोडकळीस आलेला असून या दवाखान्याच्या दोन्ही बाजूनं 2 मोठमोठ्या पाणंद नाल्या आहेत। त्या नाल्यामुळं साप किडा त्याच्यामुळं कर्मचारी हे भयभीत आहेत। तर शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी दवाखाना डिस्पोज करून नवीन चांगला सुसज्ज असा दवाखाना या येथील नागरिकांना उपलब्ध करून सेवा द्यावी। पेठवड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जवळपास हे सर्कलचं गाव असल्यामुळे या ठिकाणी जवळपास 25 ते 30 गावचे लोक हे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात। या ठिकाणी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्थित राहण्याची व्यवस्था नाही। त्यांचे क्वार्टर हे झाले आहेत, जवळपास स्लॅब बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे, गळती लागलेली आहे आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था या ठिकाणी रुग्णांना बरोबर व्यवस्थित भेटत नाही। इथे जो आजूबाजूला नाला असल्यामुळे साप विंचू असे विषारी प्राणी या ठिकाणी निघत आहेत। व्यंकटराव अंगरवार, प्राथमिक आरोग्य केंद्र पेठवडस येथील अधिपरिचारिका या पदावर कार्यरत असून मी येथे 2012ला माझी फर्स्ट जॉईनिंग आहे। तर तेव्हापासून मी येथेच आहे। तर क्वार्टरची अवस्था पाहता तर खूपच बिकट आहेत क्वार्टर। 15 वर्षापासून क्वार्टरचे बजेट येत आहेत, क्वार्टर होत नाहीत, गट्टूचे बजेट येत आहेत, गट्टू होत नाहीत। 15 वर्षापासून या आयलेत व्हिडिओ काढून घेऊन चाललेले आहेत।